नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवर. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ATM मशीनमधून आपल्या स्वतःच्या अकाउंटच्या खात्याचं बँक बॅलन्स कसं चेक करायचं ह्याबद्दल माहिती देणार आहे मी. चला तर मग आता ATM मशीनमध्ये मी आलेलो आहे. सर्वात प्रथम इथं खाली ATM कार्डचं स्लॉट येत आहे, जिथं हिरवी कलरचं चमकत आहे ना, त्यात ना तुम्हाला ATM कार्ड टाकायचं आहे. तुमचं जे काय हे पहा, व्यवस्थित तुम्हाला त्यात टाकायचं आहे. उलटं सुलटं करायचं नाही, एकदम सरळ पद्धतीने टाकायचं आहे. चिप आतमध्ये गेली पाहिजे. त्यानंतर थोडं थांबायचं आहे आणि इथं तुम्हाला लँग्वेज विचारत आहे, हिंदी, मराठी, इंग्लिश जी तुम्हाला आवडते त्याच्यातली नाही का इथं भाषा सिलेक्ट करायचं आहे बटन दाबून. जर टच स्क्रीन असेल तर टच करून घ्यायचं आहे. तिथं नेक्स्ट ऑप्शन येत आहे बॅलन्स इन्क्वायरी. इथं बॅलन्स इन्क्वायरीवर क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला, कारण आपल्याला अकाउंटचं बॅलन्स चेक करायचं, त्यामुळे बॅलन्स इन्क्वायरीवर क्लिक करून घेतो मी. पुन्हा इथं विचारतं प्लीज सिलेक्ट टाईप ऑफ अकाउंट. तुमचं कोणत्या टाईपचं अकाउंट हे सिलेक्ट करा. सेविंग आहे का, करंट आहे का, ओव्हरड्राफ्ट आहे का, क्रेडिट आहे. तर माझं सेविंग आहे, तर मी सेविंगवर क्लिक करतो. तुमचं जे आहे ते सिलेक्ट करा. मी सेविंगवर क्लिक केलं आहे. इथं आता विचारत आहे तुमचा ATMचा पिन काय आहे 4 अंकी, तो इथं टाकून घ्यायचा आहे. तुमचा ATMचा जो पिन आहे तो टाका. चला मी माझा टाकून घेतो आणि इथं प्रेस धिस कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे. जसं कंटिन्यू कराल तर इथं प्लीज वेट बोलेल आणि इथं तुमचं अकाउंटचं जे काय पैसे आहेत अकाउंटमध्ये ते दिसून जातील आणि वरी अकाउंट नंबर दिसेल. आता मी ब्लर केलं आहे मित्रांनो, कारण सिक्युरिटीच्या रिझनमुळे, यूट्यूबच्या गाईडलाईनमुळं काही गोष्टी ब्लर करावं लागतात, व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. आता बॅलन्स चेक झाल्यानं तुम्हाला ATM कार्ड असं काढून घ्यायचं आहे. तिथं हिरवी लाईट चमचम करेल, चमचम करायला लागल्यावर काढून घ्यायचे. नाहीतर अगोदर काढले तर जमणार नाही मित्रांनो, चमचम करायला लागल्यावरच काढायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ATM मशीनमधून तुमच्या अकाउंटचं बॅलन्स चेक करू शकता मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे कमेंट करून